देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्या. या निवडणुका अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरल्या, कारण पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होऊन पहिल्यांदा भाजपचं सरकार आलं. तर तामिळनाडूमध्ये थलपती विजयनं सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आपल्या पहिल्याच निवडणुकीत सत्ता मिळवली. आता या निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा निवडणुकीचा बिगुल वाजलाय. पुढची निवडणूक आहे ती राज्यसभेची. देशात पुढच्या महिन्यात राज्यसभेच्या 26 जागांवरती निवडणूक होणार आहे. एरवी राज्यसभेच्या निवडणुकीची फारशी चर्चा नसते, पण यावेळची निवडणूक वेगळी आहे, कारण या निवडणुकीवरती भविष्यातल्या अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. भाजपला डिलिमिटेशन करण्यासाठी संसदेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक पास करायचंय. यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. ते बहुमत मिळवण्यासाठी भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. पण राज्यसभेच्या या 26 जागांचं गणित नेमकं काय? राज्यसभेत कोणत्या राज्यांमधून किती जागा निवडून जाणार आहेत? या निवडणुकीचा काँग्रेसला फायदा होणार आहे की एनडीएला? राज्यसभा निवडणुकीची सगळी समीकरणं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर पुढच्या महिन्यात 12 राज्यांच्या 26 राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होईल. या 26 जागांपैकी सध्या एनडीए कडे 18 जागा आहेत, काँग्रेस आघाडीकडे 5 जागा आहेत, तर उरलेल्या 3 जागा जगन मोहन रेड्डी यांच्या YSRCP कडे आहेत. या 26 पैकी आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये प्रत्येकी 4-4 जागा आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 3-3 जागा आहेत. झारखंडमध्ये 2 जागा आहेत, तर मणिपूर, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रत्येकी 1 जागा आहे. आता या निवडणुकीत एनडीएला एकूण किती जागा मिळू शकतात? काँग्रेस पार्टीचा परफॉर्मन्स कसा राहू शकतो आणि याचा परिणाम राज्यसभेतल्या संख्याबळावरती कसा होऊ शकतो ते पाहू. या सर्व 12 राज्यांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती कर्नाटकची, कारण या राज्यामध्ये एनडीएला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात राज्यसभेच्या 4 जागा रिक्त होत आहेत. यापैकी सध्या एनडीएकडे 3 जागा आहेत, 2 भाजपच्या आणि 1 जेडीएसची, तर उरलेली 1 जागा काँग्रेसची आहे. ही जागा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची आहे. खरगे पुन्हा एकदा राज्यसभेसाठी अर्ज भरतील आणि निवडून येतील हे जवळपास कन्फर्म आहे. प्रश्न आहे तो उरलेल्या 3 जागांचा. कर्नाटकात सध्या काँग्रेसचं सरकार आहे. 2023च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून एनडीएचं राज्यातलं संख्याबळ घटलंय. याचा परिणाम म्हणजे आता उरलेल्या 3 पैकी 2 जागा काँग्रेसच्या खात्यात जाऊ शकतात. याचा अर्थ एनडीएला कर्नाटकात फक्त 1 जागा मिळू शकते. आता ही जागा भाजपला मिळेल की जेडीएस त्यावर आपला डावा ठोकेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. जेडीएसची रिक्त होत असलेली जागा देशाचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांची आहे. पण देवेगौडा आता 93 वर्षांचे झालेत. जर त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेची इच्छा व्यक्त केली तर भाजपला त्यांच्यासाठी ही जागा सोडावी लागेल. पण जर देवेगौडा यांच्याऐवजी जेडीएसनं दुसरा उमेदवार द्यायचे ठरवलं तर भाजप यासाठी तयार होईल का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे एनडीएतल्या अंतर्गत राजकारणाच्या दृष्टीने कर्नाटक हे राज्य सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. आता एकीकडे कर्नाटकात एनडीएचं नुकसान होत असताना दक्षिण भारतात एक राज्य असं आहे जिथे एनडीएला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. हे राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशात राज्यसभेच्या 4 जागा रिक्त होत आहेत. यापैकी 3 जागा YSRCP कडे आहे, तर 1 जागा चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीकडे आहे. YSRCPचा 2024च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्यामुळे आता जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाकडे या 3 पैकी एकही जागा पुन्हा जिंकण्यापुरतं संख्याबळ नाही. म्हणजेच काय, तर आंध्र प्रदेशातल्या सर्व 4 जागा एनडीएच्या ताब्यात येऊ शकतात. आता या सगळ्या जागा टीडीपी आपल्याकडे घेते की 1 जागा पवन कल्याण यांच्या पक्षाला दिली जाते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. आंध्र प्रदेश प्रमाणेच गुजरात हे असं राज्य आहे जिथे एनडीएला म्हणजेच भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात गुजरातच्या राज्यसभेतल्या 4 जागा रिक्त आहेत. यापैकी 3 जागा भाजपकडे आहेत आणि 1 जागा काँग्रेसकडे आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की या 4ही जागांवरती भाजप विजय मिळवू शकते. जर असं झालं तर स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा गुजरातमध्ये काँग्रेसचा राज्यसभेचा एकही खासदार नसेल. काही वर्षांपूर्वीपर्यंत गुजरातमधून अहमद पटेल हे काँग्रेसचे परमनंट राज्यसभा मेंबर असायचे. ते सलग 5 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. खुद्द अमित शहा यांनी सर्व प्रयत्न करूनही भाजपला अहमद पटेल यांचा पराभव करता आला नव्हता. पण 2020 साली पटेल यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता 6 वर्षांनी काँग्रेसचा गुजरातमधून एकही राज्यसभा खासदार नसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश ही 2 राज्य अशी आहेत जिथे राज्यसभेच्या प्रत्येकी 3-3 जागा रिकाम्या होत आहेत. राजस्थानमध्ये भाजपकडे 2 जागा आहेत,
तर एक जागा काँग्रेसकडे आहे. निवडणुकीनंतर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशची अवस्थाही हीच आहे. तिथे 3 पैकी 2 जागा भाजपकडे आहेत, तर एक जागा काँग्रेसची आहे. निवडणुकीनंतर ही स्थिती कायम राहील अशी शक्यता आहे. पण झारखंड हे असं राज्य आहे जिथली निवडणूक अत्यंत चुरशीची ठरू शकते. आता तिथली समीकरणं काय आहेत ते पाहू. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी एक जागा भाजपच्या ताब्यात आहे, तर दुसरी जागा रिक्त आहे. ही जागा झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. राज्यात सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पक्षात आघाडी आहे. आता निवडणुकीनंतर राज्यातल्या दोन्ही जागा जेएमएम काँग्रेस आघाडीला मिळतील अशी शक्यता आहे. मात्र असं असलं तरी ते भाजपला मोठा खेळ करण्याचा चान्स आहे. झारखंडमध्ये भाजपचे 21 आमदार आहेत. समजा विरोधी पक्षातल्या फक्त 4 आमदारांनी जरी क्रॉस वोटिंग केलं तर भाजपला एका जागेवरती विजय मिळवता येणं शक्य होईल. त्यामुळे झारखंडच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना काळजी घ्यावी लागणार आहे. जर क्रॉस वोटिंग झालं नाही तर जेएमएमला राज्यात नक्कीच एका जागेचा फायदा होऊ शकतो. जर उरलेल्या जागांचा विचार केला तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार जिंकून येईल. म्हणजे ही जागा एनडीए कडे कायम राहणार आहे. तर तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सीव्ही षणमुगम यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. आता त्यांची रिक्त झालेली जागा मुख्यमंत्री विजयच्या टीव्हीके पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर टीव्हीके कडून पहिल्यांदाच राज्यसभेवर खासदार निवडला जाईल. टीव्हीकेला काँग्रेसचा पाठिंबा असल्यामुळे विरोधकांचं संख्याबळ वाढण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दल बोलायचं झालं तर मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एक एक जागा रिकामी होतीये. या दोन्ही जागा सध्या भाजपकडे आहेत आणि पक्ष त्या जागा आपल्याकडे कायम राखण्याच्या स्थितीत आहे. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटकडे एक जागा आहे. ही जागा झोरम पीपल्स मूव्हमेंट जिंकू शकते. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी आपली जागा कायम राखण्यात यशस्वी होऊ शकते. हे पक्ष एनडीए मध्ये सहभागी आहेत. आता सगळ्या जागांची बेरीज केली तर निवडणुकीनंतर एनडीएला एकूण 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 5 तर जेएमएमला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच काय तर निवडणुकीनंतर एनडीएची एक जागा कमी होऊ शकते आणि विरोधकांना एका जागेचा फायदा होऊ शकतो. त्यातच जर टीव्हीकेची एक जागा विचारात घेतली तर विरोधकांचं संख्याबळ आणखी वाढू शकतं. 244 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीए कडे 149 जागा आहेत, तर विरोधी पक्षांकडे 78 जागा आहेत. 17 जागा अशा पक्षांकडे आहेत जे कोणत्याही युती आघाडीमध्ये सहभागी नाहीत. म्हणजेच राज्यसभेच्या या निवडणुकीनंतर एनडीए सध्या तरी 2/3 बहुमताच्या जवळ जाणार नाही अशी शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? एनडीएला 26 पैकी किती जागा मिळतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.